आता आपण बघत महाफास्ट 100 बातम्या। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी जाहीर। सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं। मंत्र्यांचे फिक्सर पीए ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन। तर शिंदे आणि फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही। सामनातून शिंदेंवर टोला। मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट। एका मंत्र्यांच्या ओएसडी कडून 2 ते 3 कोटीच्या कामासाठी 5 लाखाची मागणी करण्यात आली। मिटकरींचा आरोप। तर ओएसडी बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत। राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना अध्यक्ष मिळाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। ओबीसी व्हीजेएनटी एनटी संवर्गातील जात पडताळणी गतिमान होणार। एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण। काळे धंदे बाहेर काढल्यामुळे काही लोकांना मिरच्या झोंबल्या, शिंदेंची टीका। नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंकडून गोऱ्हेंना अब्रुनुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून बजावली नोटीस। नीलम गोऱ्हे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार। ठाकरेंच्या पुणे नाशिकमधील स्थानिक नेत्यांकडून गोऱ्हेंवर पैसे मागितल्याचा आरोप। पत्रकार परिषद घेऊन झालेल्या आरोपांना नीलम गोऱ्हे उत्तर देणार। जीवे मारण्याची धमकी आल्याचा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा आरोप। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा। धमकीबाबतचं संभाषण सावंत यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर एसपींना आदेश। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी अज्ञात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर सावंत यांचा जबाब नोंदवत कारवाई। इंद्रजित सावंत यांचे आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले। सावंतांसोबत ओळख नाही, त्यांचा फोन नंबरही नाही। माझ्या आवाजात धमकी देऊन कोणीतरी खोडसाळपणा केला। प्रशांत कोरटकरची बेलत्रोळी पोलिसात तक्रार दाखल। नागपुरातील प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। धमक्यांचे फोन आल्याच्या कोरटकरच्या दाव्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात। धमकी देऊन अब्रुनुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। कोरटकरांच्या वक्तव्यावर इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। सोलापुरात प्रशांत कोरटकर विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक। संभाजी ब्रिगेडकडून कोरटकरच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळं फासून धिंड काढल्यास 1 लाखांचं बक्षीसही देणार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कृषी मंत्री कोकाटे यांच्याबद्दलचा निकाल राखून ठेवला। 1 मार्चला सत्र न्यायालय निकाल देणार। सत्र न्यायालयाकडून काल माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। भाजप नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट। सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटलांची माहिती। भेटीच्या वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित। मतदारसंघातील कामासाठी भेट घेतली। 10 ते 12 निवेदनं दिली। यावेळी राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। कुठलीही राजकीय चर्चा नाही, जयंत पाटलांची माहिती। जयंत पाटील यांनी कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील स्वेच्छेने भेटले की टांगती तलवार ठेवली आहे। जयंत पाटील आणि बावनकुळेंच्या भेटीवर बच्चू कडूंची टीका। भाजपकडून इतर पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न, बच्चू कडूंचा आरोप। राज्यभरात 9 लाख लाडक्या बहिणींचं अनुदान बंद। छाननी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची संख्या कमी। सरकारचे 1620 कोटी वाचले। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळलं। सरकारची तिजोरी रिकामी। आता 9 लाख अर्ज लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंकडून लाडकी बहीण योजनेवरील सरकारच्या निर्णयावरून टीका। निवडणुकीत अर्ज मान्य करून लाखो बहिणींना पैसे दिले, आता त्यांची फसवणूक करण्यात आली। सरकारविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ, बच्चू कडूंचा इशारा। उपमुख्यमंत्री शिंदे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर। महाशिवरात्रीनिमित्त शिंदे कुणकेश्वर मंदिरात पूजा करणार। भराडी देवीच्या यात्रेला जाता न आल्यानं शिंदे दर्शन घेणार। आमचे भाऊ आमच्या खात्यात कधी पैसे देणार याची वाट पाहतो। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य। विद्रोही कुस्ती स्पर्धा घेणाऱ्यांनी निवडणुकीत नोरा कुस्ती केली। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंचा नाव न घेता रोहित पवारांना टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। जरांगे पाटीलही उपस्थित। मागण्यांची दखल न घेतल्यास पाणी देखील बंद करण्याचा इशारा।
अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्या, दसांची फडणवीसांकडे मागणी. दसांच्या निवेदनात ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा उल्लेख. उपोषण सोडण्यासाठी संबंधितांना आदेश द्या, दसांची विनंती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली. 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूंची मागणी. शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेत्यांची बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेते राज्यभरात दौरा करणार. ठाण्यापासून 2 मार्चला सुरुवात होणार. बैठकीत निर्णय. कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट. आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश. शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार. कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा. कोथरूडमधील नागरिकांनी लावले फ्लेक्स. आमचं कोथरूड असं नव्हतं, मुख्यमंत्र्यांना पत्र. छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार जाहीर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनादिमी अनंतमी या गीताला पुरस्कार जाहीर. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट. कोणी उठतो आणि सावरकरांवर बोलतो. उदय सामंतांची राहुल गांधींवर टीका. तर मराठी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसानं काम करावं, सामंतांचं वक्तव्य. 2026 पर्यंत स्वयंपुनर्विकासासाठी येणाऱ्या प्रकल्पांना व्याजमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. तर स्वयंपुनर्विकासात कोणीही खोडा घालू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांना इशारा. काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही. नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात थकबाकी मिळणार. मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत आंदोलन. पोलिसांनी उडी मारणाऱ्या आंदोलकाला ताब्यात घेतलं. महसूल विभागात काम होत नसल्यानं तरुणाची टोकाची भूमिका. मंत्रालयात धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक. धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचं मंत्रालयात ठिय्या आंदोलन. उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली पत्रकारांची भेट. बारामती आणि परळीमध्ये नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास महामंडळ बैठकीत निर्णय. दोन्ही कृषी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564.58 कोटींच्या निधीला मंजुरी. मंत्री गिरीश महाजन यांनी नव्यानं तयार होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी केली. राज्यात उद्भवणाऱ्या आपत्तीवर बारीक लक्ष या कक्षातून ठेवलं जाणार. पुण्यातील भीमाशंकर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. राज्यभरातून अनेक भाविक भीमाशंकरमध्ये दाखल. शासकीय महाअभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुलं. औंढा नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. मध्यरात्री 2 वाजता दर्शनासाठी मंदिर खुलं. दिवसभरात लाखो भाविक दर्शनासाठी येणार. महाशिवरात्रीनिमित्त नागनाथ मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी. शिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा. कोकणाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई. भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. परळी वैद्यनाथ मंदिरात रात्रीपासूनच भाविकांची गर्दी. वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रम होणार. प्राजक्ता माळी भरतनाट्यम आणि कथ्थक करणार. त्र्यंबकेश्वर विश्वस्त मनोज थेट यांच्याकडून वादाच्या पार्श्वभूमीवर खुलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाशिवरात्रीनिमित्त स्वतः लिहिलेलं गाणं सोशल मीडियावर शेअर. गाणं शेअर करत फडणवीसांकडून महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. नागपुरातील प्राचीन कल्याणेश्वर शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आकर्षक सजावट. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीत. नंदुरबारमध्ये गुरु गोरक्षनाथांच्या यात्रोत्सवाला सुरुवात. यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड यात्रेला सुरुवात. यात्रेत नाना पटोलेंची उपस्थिती. यात्रेदरम्यान वाहतुकीत बदल. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध गायमुख यात्रेला उसळणार भाविकांची गर्दी. देवस्थान प्रशासनाच्या वतीनं तयारी. दुकानंही सजली. बुलढाण्यात धार्मिक कार्यक्रमांमुळे अभ्यासात व्यत्यय. विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांचं मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र. वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी. परीक्षेच्या काळात सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश. जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा निर्णय. बदनापूर परीक्षा केंद्रावर पेपरफुटीच्या प्रकारानंतर जाग. शेतकरी सन्मान निधीमध्ये 3,000ची वाढ करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000ऐवजी 15,000 सन्मान निधी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचं राज्यभर आंदोलन. महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर 4 मार्चला महापालिका क्षेत्रात आंदोलन करणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती.
अहिल्यानगरमध्ये कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकान लावण्यास बंदीच्या निर्णयावर ठाम. कुठल्याही परिस्थितीत निर्णय मागे घेणार नाही. कानिफनाथ देवस्थान आणि सरपंचांचं स्पष्टीकरण. मणी ग्रामपंचायतच्या निर्णयाचं आमदार संग्राम जगताप यांच्याकडून स्वागत. आम्ही संपूर्ण गावाच्या निर्णयाच्या पाठीशी वेळ पडली तर आम्ही तिथे जाऊ. आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणी तक्रारदारांना पोलिसांची नोटीस. आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस. आतापर्यंत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये एका महिलेसह 4 अटक. नाशिकच्या सिडको परिसरात 2 गटात हाणामारी. शिवरात्रीच्या वर्गणीवरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. अंगावर पिकअप गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. नवी मुंबईच्या नेरूळ पोलिसांकडून 2 अट्टल सोनसाखळी चोरांना अटक. 7 तोळे सोनं हस्तगत. कोल्हापूरमध्ये एका हॉस्टेलच्या बांधकामावर शॉक लागून 3 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू. मध्य प्रदेशच्या कामगारावर दुःखाचा डोंगर. लहान मुलाला साईटवर आणणं जीवावर बेतलं. भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक. प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई. साताऱ्याच्या गांधी मैदानात उदयनराजे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा. राज्यभरातून स्पर्धकांची हजेरी. कार्यक्रमाला बिग बॉस फेम वैभव चव्हाण आणि इरिना यांची हजेरी. शिधापत्रिका धारकांसाठी ई केवायसी अनिवार्य. वाशिममध्ये अद्यापही 27% अर्थात 2,83,336 लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी. ई केवायसी पूर्ण न झाल्यास रेशनपासून मुकावं लागण्याची शक्यता. वाशिममधील कारंजा बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक. शेतमालाचा निपटारा होण्यासाठी आज गव्हाचा लिलाव पूर्णपणे बंद. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याला 5,000पर्यंतचा भाव. जळगावच्या भोरटेक शिवारात वन्य प्राण्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान. वन्य प्राण्यांपासून पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांचं जागरण. बारामतीच्या वडाणीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याची चोरी. सुपे पोलिसांनी 3 चोरांना ताब्यात घेतलं. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. जळगाव जिल्ह्यात यावर्षी तूर उत्पादनात मोठी वाढ. मात्र योग्य दर मिळत नसल्यानं तूर उत्पादक शेतकरी चिंतेत. नांदेडच्या हिमायतनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं नगरपंचायत समोर उपोषण. नळ योजनेचं काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या माढ्याच्या गवळीवाडीत भीषण पाणीटंचाई. महिन्यातून 1 ते 2 वेळा गावाला पाणीपुरवठा. पाणीटंचाईनं हैराण झालेले नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. वसईत महिलेची नजर चुकून चोरट्यांनी घरातील 3 मोबाईल लांबवले. 3 चोरट्यांमध्ये एका मुलीचा समावेश. 3ही चोरटे इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील पोलीस बंदोबस्त कमी केला. अतिक्रमणाच्या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. नाशिकच्या सिडको परिसरात 2 गटात हाणामारी. हाणामारीत पिकअप गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न. शिवरात्रीच्या वर्गणीवरून राडा झाल्याची माहिती. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये पोलिसाला मारहाण. वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण. मोटरसायकल चालकाला लायसन्स मागितल्यावरून वाद. गुन्हा दाखल. गडचिरोली लगतच्या कठाणी नदीवरून अवैध वाळू तस्करी. 300 बैलगाड्यांमधून वाळू तस्करी होत असल्याचं उघड. जिल्हाधिकाऱ्यांकडून वाळू तस्करांवर कारवाईचे आदेश. अहिल्यानगरात शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक. गुंतवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक. 1,10,80,000ची फसवणूक झाल्याचं उघड. नाशिकमध्ये महावितरण कार्यालयावर आदिवासी बांधवांचा एल्गार. विजेच्या मागणीसाठी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बत्ती मोर्चा.